मग आता ही जी मृदा आहे ही खडकापासून तयार होत असते आणि खडक जे आहे ते खनिजापासून तयार होत असतं आणि खनिज जी आहे ती मूलद्रव्यापासून तयार होते असते. म्हणजे जसं मानवाच्या शरीराचा सर्वात छोटा पार्ट जो असतो ना पेशी असतो, तसंच या ठिकाणी पृथ्वीच्या घनभागाचा सर्वात सूक्ष्म भाग जो असतो ना मूलद्रव्य असतो बघा. मग आता मूलद्रव्य आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात मग अशी सूक्ष्म मूलद्रव्य किती आहे? ही अशी सूक्ष्म मूलद्रव्ये नैसर्गिक येतात 92 आणि कृत्रिम मूलद्रव्ये येतात, कृत्रिम म्हणजेच मानवनिर्मित 31. अशी जर एकूण मूलद्रव्याचा विचार केला तर 123 मूलद्रव्ये आहेत. आलं लक्षात? ते 123 मूलद्रव्ये आहेत. यामध्ये मग सर्वात जास्त कुठलं मूलद्रव्य आहे मातीमध्ये? ऑक्सिजन 46.6%. याच्या खालोखाली येतं सिलिका जवळपास 28%. त्याच्यानंतर फेरस 8% पर्यंत येतं. आलं लक्षात? नंतर मग या ठिकाणी लागतं असतं ॲल्युमिनियम, नंतर मग बाकीचे प्रमाण लागेल बघा. तर अशा पद्धतीने ही 7% पर्यंत येत असतं. तर ह्या हिशोबाने जर विचार केला तर मग बाकीच्यांचं प्रमाण खूपच कमी होऊन जातं असतं बघा. तर असे 123 मूलद्रव्ये आहेत. सर्वात जास्त पहिले 2 क्रमांकाचे लक्षात ठेवा, ऑक्सिजन आणि सिलिका असतात बघा. ठीक आहे. मग हे अतिशय सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत ही, आणि हे सूक्ष्म मूलद्रव्ये जे आहेत 2-2-3-3 एकत्र येतात पृथ्वीच्या पोटामध्ये. 2-2-3-3 4-4 मूलद्रव्ये एकत्रित आले तर त्यातून एक रासायनिक पदार्थ तयार होतो. त्या रासायनिक पदार्थालाच म्हणायचं खनिज. आणि मग 2-3 वेगवेगळ्या गुणधर्माची खनिजे एकत्र येतात. लक्षात? आणि ते 2-3 खनिजे एकत्रित येऊन जो टणक पदार्थ तयार होतो त्या टणक पदार्थाला म्हणायचं खडक. आणि या खडकाची तुटफूट होऊन तयार होते माती. म्हणजे थोडक्यात काय, माती तयार होते खडकापासून, खडक तयार होतो खनिजापासून, म्हणजे त्या मातीमध्ये खनिजे पण असतात. लक्षात? आणि ती खनिजे तयार होतात मूलद्रव्यापासून, म्हणजे मातीमध्ये खनिजे पण असतात, आपलं मूलद्रव्य पण असतात, मूलद्रव्य पण असतात, खनिजे पण असतात. आलं लक्षात? तर हे लक्षात घ्यायचं बघा. मग आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मातीमध्ये मातीची जी सुपीकता असते त्या सुपीकतेसाठी 20 मूलद्रव्याची गरज असते. अशी 123 मूलद्रव्ये आहे, पण यापैकी कोणत्याही मातीतून पीक घ्यायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला 20 मूलद्रव्याची गरज आहे. आता हे 20 मूलद्रव्याचे वर्गीकरण तुम्ही लक्षात घ्यायचं. किती मूलद्रव्ये लागतात? 20 प्रकारची मूलद्रव्ये लागतात. या मूलद्रव्याचे 3 प्रकार पाडायचे. कुठले कुठले? काही मूलद्रव्ये आपल्याला हवेतून मिळतात, काही मूलद्रव्ये आपल्याला पाण्यातून मिळतात आणि काही मूलद्रव्ये आपल्याला जमिनीतून मिळतात. असे 3 तिचे वर्गीकरण आहे. 20 मूलद्रव्यापैकी हवेतून मिळतात 2, पाण्यातून मिळतो 1 आणि जमिनीतून मिळतात 17 मूलद्रव्ये. लक्षात? हवेतून जे 2 मूलद्रव्ये मिळतात ते कुठले कुठले? कार्बन आणि ऑक्सिजन. पाण्यातून जे मिळतं एकच मिळतं, कुठलं? हायड्रोजन. आणि बाकीचे मिळतात जमिनीतून. लक्षात? आता जे हवेतून मिळतात त्याला अन्नाची गरज नाही, ते ऑटोमॅटिक येऊन जातात. पाण्यातून मिळतात, पावसासोबत आपण दिलेल्या पाण्यातून मिळतात, त्यामुळे त्याला विकत घेऊन काही देण्याची गरज नाही. आता जे जमिनीतून मिळतात ती कोणते कोणते ते लक्षात घ्या. जमिनीतून मिळणारे जे मूलद्रव्ये आहेत त्याचे 3 प्रकार आहेत बघा. नंबर 1 आहे प्राथमिक मूलद्रव्ये, नंबर 2 आहे दुय्यम मूलद्रव्ये आणि नंबर 3 आहे सूक्ष्म मूलद्रव्ये. असे 3 प्रकार या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. प्राथमिक मूलद्रव्ये किती आहे? 3. दुय्यम मूलद्रव्ये किती आहे? 3. आणि या 17 पैकी 3 आणि 3 6, म्हणजे उरलेले 11 मूलद्रव्ये कुठली आहे? सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत बघा. मग ही प्राथमिक मूलद्रव्ये म्हणजे एकदम महत्त्वाची मूलद्रव्ये, हे असणंच गरजेचंच आहे. नसेल तर तुम्ही वरतून द्या, पण त्या जमिनीला त्या मिळाल्याशिवाय पिकं येणार नाही. याला म्हणायचं सगळ्यात महत्त्वाची मूलद्रव्ये प्राथमिक मूलद्रव्ये. किती आहे? 3. कुठली कुठली ही प्राथमिक मूलद्रव्ये? N, P आणि K. नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फेट. मराठीत नत्र, स्फुरद आणि पालाश. रासायनिक खतावर NPK लिहिलेलं असतं बघा. ही सगळ्यात महत्त्वाची मूलद्रव्ये असतात. लक्षात? यापैकी कोणाची कमतरता असेल ती द्यावंच लागते. आता आपल्याकडे बेसवाड खडकापासून बनलेली काळी माती आहे, रेगूर माती म्हणतो आपण. या मातीमध्ये स्फुरद आणि पालाश भरपूर आहे, मुबलक प्रमाणात आहे. आपल्याला फक्त कमतरता नायट्रोजनची, म्हणून आपण युरिया जास्त फेकतो बघा, कारण युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाणच सर्वात जास्त आहे. तर त्यामुळं आपल्याला नायट्रोजनची कमतरता आहे. मग आपली जमीन सुपीक आहे आणि एक पाणी लागतं आपल्याला. बस पाणी असेल तर मग आपण कुठलंही पिकं घेऊ शकतो, कारण आपल्या मातीमध्ये सगळे मूलद्रव्ये जवळपास अस्तित्वात आहेत. लक्षात? हे सूक्ष्म मूलद्रव्य पण अस्तित्वात आहे, हे दुय्यम मूलद्रव्य पण अस्तित्वात आहे. दुय्यम मूलद्रव्ये 3 आहेत, हे येते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि सूक्ष्म मूलद्रव्ये उरलेले 11 आहे, या 11 आहेत ती टोटल.
आलं लक्षात. तर अशी टोटल 17 मूलद्रव्ये जमिनीतून मिळतात, 1 मूलद्रव्य पाण्यातून आणि 2 मूलद्रव्ये हवेतून. अशी टोटल कोणत्याही मातीची सुपीकतेसाठी 20 मूलद्रव्याची गरज आहे आणि हे 20 मूलद्रव्य या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आले का लक्षात? तर या पद्धतीनं ही मूलद्रव्ये येतात. मग सूक्ष्म मूलद्रव्ये जी आहेत ही सूक्ष्म स्वरूपात लागते म्हणून सूक्ष्म मूलद्रव्ये म्हणायचे. ते काही जास्त प्रमाणात लागत नाही. उदाहरणार्थ एखाद्या पिकासाठी आपण काय करतो, पावडर लावतो बघा. ती पावडर म्हणजे ही 2-3 सूक्ष्म मूलद्रव्ये एकदा लावून लावतो त्याला, बाकीचे आहेत. जी कमतरता आहे त्याच्यावर जास्त खर्च नाही, 5-10 रुपयाचा खर्च आहे फक्त. पण रासायनिक खतं घ्यायचं असेल तर मग मोठा खर्च करावा लागतो. म्हणून याला प्राथमिक मूलद्रव्ये म्हणतात, कारण ती मोठ्या प्रमाणात टाकावं लागतात. ती गोण्याच्या गोण्या टाकावं लागतात बघा. तर ही 3 महत्त्वाची असतात बघा. आले लक्षात? तर अशा पद्धतीनं ही सुपीकता ठरवणारे हे मूलद्रव्ये लक्षात घेतली पाहिजेत.